हॅलो. हा ग मुक्ता, 2-3 दिवसात बोलणं झालं नाही ना, म्हणून म्हणलं फोन करावा. अगं आई, मी आज करणारच होते फोन. बरं, मी काय म्हणते, तिकडं सगळं बरं आहे ना? हा, बरं आहे. तुझ्या बापाची तब्येत बरी आहे ना? वाजवताना धाप नाही ना लागत? नाही नाही लागत ग, बरे आहेत ते. तुम्ही बरं आहे ना? काही टेन्शन नाही ना तिकडे? कांता शेटचं सांग ना. का नाही, हे इकडं समजा बरं आहे. तुम्ही नका काळजी करू. हा, तुम्हालाच पुढचे 6 दिवस काही अडचण नाही आली तर बरं होईल. मुक्ते, काही झालं तरी तू सांभाळला हात लावू नकस बरं का? मुक्ता, ही औषधं आणली. आई, अगं ते हे आले ना, तू जरा अण्णांची बोला. अण्णा, इथं काय झालंय ते सांगू नका तिला. संबळ विषयीच विचारती. बोला. हॅलो. हा हा हा, मी बोलतोय. हा, नाही नाही, सगळं व्यवस्थित आहे. इथं सगळे बरे आहोत आम्ही. नाही नाही, भक्ती कुठे? हा, हाय इथंच आहे. आरती होते ना नीट? वाजवताना त्रास नाही ना होत? नाही नाही अगं, नाही. तू काय काळजी करू नको कुसुम. आम्ही येतोच आहे, लगेच पैसे घेऊनच मी येतोय. हा, ही औषधं आणली आहेत. सकाळी ही हां, दुपारी आणि ही रात्री झोपताना. तुम्ही खरंच किती काळजी करता. मुक्ता, आता हे सतत सांगायलाच हवं का? तसं नाही, पण खरंच. कारण भावा, आता नवरात्र संपल्याशिवाय मी काही इकडनं हालत नसतोय. म्हणजे असं की आता मी जेव्हा इकडनं निघल तेव्हा एकतर मी जगातला सगळ्यात आनंदी माणूस असेल, नाहीतर सगळ्यात दुःखी. वरच्या खोलीत चल, जरा महत्वाच्या इशार चर्चा करायची. पटकन चल जरा. यांना काय झालं? काही अडचण आहे का? तुम्ही पण जरा टेन्शन मध्येच दिसताय. हो, ऍक्च्युली आर्या नावाची एक मुलगी आहे. म्हणजे आमची बालपणाची मैत्रीणच आहे ती. तर आज ती आणि तिचे आई बाबा येत आहेत. आमच्या दोघांचं लग्न जमलं. अहो, मग चांगलंय की. तुम्ही तर खुश असायला पाहिजे ना. नाही म्हणजे ते ठीक आहे, पण पप्याचं आर्यावर प्रेम आहे आणि पप्याला आर्याशी लग्न करायचं. मला तर काहीच कळेना. म्हणजे आय मीन, ज्या आर्याशी सारंगचं लग्न ठरवत आहेत त्या आर्याशी पप्याला लग्न करायचं. अहो, पण असं कसं? तुमच्या घरच्यांनी तुमचं लग्न त्या मुलीशीच ठरवलंय ना. हो, पण पप्याला तिच्याशी लग्न करायचंय. पण असं कसं होईल? तुमचं जर लग्न त्या मुलीशी ठरवलंय तर तुम्ही तुमच्या मित्राला नाही म्हणून सांगायचं ना. आणि एवढ्या नाजूक परिस्थितीत तुम्ही त्याला इथे येऊनच द्यायला नको होतं. मदत करायला आलाय. हो, पण तुम्ही त्याची मदत आता नका करू. नाही, उलट तोच माझी मदत करायला आलाय. तुम्ही काय बोलताय मला काहीच समजून नाही राहिलं. आता समजवायला वेळ नाहीये, मी आलोच. अहो, पण मुक्ता, काय म्हणले छोटे मालक? अहो, काय नाही, डॉक्टर काय सांगत होते ते त्यांनी सांगितलंय आणि गोळ्या कशा आणि कधी घ्यायचे ते पण सांगितलंय.
अच्छा हा बर. अण्णा, हा तुम्ही आईला मॅच संबळ वाजवण्याबद्दल काही सांगितलं नाही ना? नाही सांगितलं. मुक्ता, त्या दिवशी जे घडलं त्यावरून आता तरी आपण शान व्हायला पाहिजे. या घराचा आणि आपला संबंध फक्त कामापुरता आहे, लक्षात ठेव. उगा भाऊक होऊन कोणाला मदत करायला जायला नको आणि परत तसं लाचाड पण माग नको. 6 दिवस काढायचे, आपले पैसे घ्यायचे आणि आपण निघायचं. परत कानावर पडलं नाही पाहिजे, समजलं ना? वय अण्णा. हा. पप्या, ए पप्या. हा, आता काय शांत बसायचं ना, ते बसून घे. पण ती आर्या आली ना की तुझ्या मनातलं बोलून टाक. आणि जितक्या लवकर बोलशील ना तितकं बरं आहे. आणि जर काय तू तुझ्या मनातलं प्रेम व्यक्त करायला घाबरला, हापकला, तर भावा आपल्या दोघांचा गेम झालाच म्हणून समज. बोलशील ना? बोलशील ना? हे म्हणजे बोलन ना, बोलायला तर पाहिजे. ओके मे थँक्यू. पण त्यासाठी जे डेअरिंग पाहिजे ते कुठून? ए पप्या, तुझ्यासमोर पर्याय नाही. हा, नाहीच आहे ना, माहितीये. पण लय टेन्शन आलंय यार. तुझ्यापेक्षा जास्त टेन्शन तर मला आलंय. आपण इथे प्लॅन करतोय खरा, ती आर्या आल्यावर काय होईल मला पण माहित नाही. आर्या, आले.